तर यापूर्वी आपण पनीर कसं बनवायचं ते बघितलं. लिंक त्रिकोणासमोर दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. पण पनीर बनवल्यानंतर हे जे पाणी शिल्लक राहतं त्याचं काय करायचं? कारण या पाण्यामध्ये व्हायटमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन्स असतात. त्याला आपण व्हे प्रोटीन असं म्हणतो. आणि हे पाणीसुद्धा पनीर इतकंच पौष्टिक आहे. आता हे पाणी वापरून तुम्ही चपात्याची कणिक मळू शकता, भाकरीचं पीठ, डाळ, भात, पुलाव किंवा पास्ता, नूडल्स आणि सूप एवढं सगळं बनवता येतं. तर हे पाणी एखाद्या बाटलीमध्ये भरून किंवा भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर 3 ते 4 दिवस अगदी व्यवस्थित राहतं. पाहिजे तेव्हा वापरू शकता. यामुळे काय होतं, एकतर पदार्थ चवीला छान होतो आणि दुसरं म्हणजे प्रोटीनचं कंटेंटही वाढतं. दिवसभराच्या प्रोटीनच्या रिक्वायरमेंटपैकी 3 ते 4 ग्राम प्रोटीन आपल्याला अगदी सहज मिळतं. त्यामुळे यापुढे पनीर शक्य असेल तर घरी बनवा आणि हे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे त्याचा सुद्धा वापर स्वयंपाक बनवण्यासाठी करा.